चला तर आता आपण बघूयात महालक्ष्म्यांची तयारी. आमच्याकडे असा पसारा आहे सकाळी सकाळी. आम्हाला ॲक्च्युली रिअल फ्लावर्स लावायचे होते, त्यामुळे आम्ही असं व्हाईट आणि ग्रीनचे असे सगळे पानांचं आणि फुलांचं असं डेकोरेशन करायचा विचार केला. आणि हा जो मागचा कपडा तुम्ही बघताय तो आम्ही दादर मार्केटमधून घेऊन आलो आणि आता तो डेकोरेशन करतो आहे. आणि हे झालं की आपण पूजेची तयारी महालक्ष्म्यांचा म्हणजे हे सगळं करायचं आहे. तर आय होप हे लवकर लवकर कंप्लीट करतील, कारण आत्ता वाजले आहे 11. तर आता मी पूजेला स्टार्ट करतो आहे. सॉरी, मधले व्हिडिओ स्किप केले कारण आमची भरपूर घाई झाली. तर आपण अशा प्रकारे महालक्ष्म्यांची तुळशीजवळ समोर पूजा करून त्यांना आतमध्ये घ्यायचं आहे आपल्याला. तर आता माझ्या सासूबाई ह्याची पूजा करतात आहे महालक्ष्म्यांच्या दोघी पण मुकुटांच्या. आणि नंतर आपण त्यांना असं सगळं हे करून म्हणजे पूजा आरती करून आपण त्यांना मग घरात घेऊयात. तर आम्ही असं त्यांच्यावरती थोडं तुम्ही बघू शकता त्यांच्या डोक्यावरती असे ब्लाऊज पीसचं हे दिलं आहे आणि छान दिसतात आहे. मी मुकुटे दाखवणारच. आमचे मुकुटे खूप सुंदर आहे. जर तुम्हाला ह्याचं कुठून आम्ही हे मुकुटे ऑर्डर केले आहे त्याचं डिटेल्स हवे असतील तर तुम्ही मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाका, मी त्यांचा नंबर तुम्हाला शेअर करते. तर आता मी त्यांची आरती करतो. हा जो 3ही दिवसांचा सण आहे एकदम भारी असतो, म्हणजे एकदम सगळे लोक येतात आणि आपण पण एवढी मजा करतो, एवढं छान छान खायला बनतं. तर एकदम उत्साहाचा दिवस असतात हे सगळे. आणि मी तुम्हाला मुकुटे दाखवते. आता आपण पूजा करून घेऊयात पहिले. तर पहिले आपण तुळशीची पूजा करतो आणि त्याच्यानंतर आपले जे गौरांचे मुकुटे आहेत त्यांच्या बाळांचे पण मुकुटे आहेत, पण आम्ही आधीपासून ज्या महालक्ष्म्या आहेत त्यांचेच मुकुटांना बाहेर नेऊन पूजा करतो, त्याच्यामुळे आम्ही त्यांचेच करतो. आणि आम्ही त्यांना इनिशियल थोडं सजवलं आहेत, म्हणजे नथ आणि सगळं थोडं घातलं आहे. तर आता आपण त्यांना घरात घेऊयात. असं माप ओलांडून आम्ही घरात घेतो आणि नंतर आपण सगळ्या घरात त्यांना दाखवतो की कुठे कुठे काय आहे, कुठे कुठे म्हणजे आपलं काय काय कुठे ठेवलं आहे, किंवा आपण काहीतरी नवीन घरात केलं असणार हे सगळं आपण त्यांना दाखवतो. कारण त्या माहेरी आलेल्या असतात, तर त्यांना नवीन एका वर्षामध्ये काय घडलं हे सगळं त्यांना ऐकायला आवडतं. आणि आता आपण त्यांना घरात असं फिरवतो आहे. तुम्ही मला कशासाठी आल्या, इकडे काय आहे? आम्ही किचनमध्ये थोडं त्यांना सगळं दाखवतो आहे की काय किचनमध्ये आहे आणि सगळं बेडरूम्समध्ये वगैरे 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 सगळं असं आपण दाखवायचं आहे. आणि अशा प्रकारे त्यांना सगळं दाखवून झालं आहे. आणि सॉरी मधले व्हिडिओ स्किप झालेत, पण अशा आमच्या या गौराई आम्ही सजवल्या आहेत, कारण ॲक्च्युली भरपूर घाई झालेली आणि व्हिडिओ करायला वेळ नाही मिळाला. आणि हा दुसऱ्या दिवशीचा आहे जेव्हा आमची पूजा झालेली आणि नैवेद्य झालेला. थोडं भजन पण आम्ही ठेवलेलं. भजन नव्हतं ते, ॲक्च्युली महाआरती टाईपमध्ये ठेवलेलं, ज्याच्यामध्ये त्यांनी मस्त आरती गायल्यात आणि आम्हाला खूप मस्त वाटलं. मी त्याचा शॉर्ट थोडा एक व्हिडिओ दाखवणार आहे तुम्हाला. पण एकदम उत्साहाचं वातावरण होतं आणि त्यांनी जेव्हा आरती बोलले तेव्हा एकदम असं सगळ्यांना वाटलेलं की धरच देव आपल्याकडे, म्हणजे ऑब्व्हियसली आई येतातच. तर मग असं वाटलेलं आणि मग आम्ही सगळे लोक मिळून मस्त आरती केली. इतकं छान वाटत होतं ना महालक्ष्म्यांना बघून. आणि मी मला ह्याच्यानंतर दाखवते की कशा त्या ॲक्च्युली दिसत होत्यात महालक्ष्म्या. तर तुम्ही बघू शकता की खूप सुंदर मुकुटे आहेत आमचे. आणि हे मुकुटे तुम्हाला जर हवे असतील किंवा तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर 1 वर्षाआधी ऑर्डर करायचे असतात. सो तुम्हाला जर याचे डिटेल्स हवे असतील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक देते आणि तुम्ही मला कमेंटमध्ये टाका, म्हणजे मी तसं तुम्हाला लिंक देते. तर असा झाला आपला गौराईचा सण. सॉरी मधले व्हिडिओ स्किप झाल्याबद्दल.